नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी संविधान दिनानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा करावा असा आदेश 24 नोव्हेंबर 2008ला महाराष्ट्र शासनाने काढला आणि सर्व संस्थांमध्ये हा दिवस साजरा होऊ लागला। खरे तर केंद्र शासनानेही देशातील सर्व राज्यांनी राज्यघटना दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला पाहिजे असे वाटते। नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे रोज वाचन व्हावे व शाळेच्या दर्शनी भागात ठळक अक्षरात ही घटनेची प्रास्ताविका लिहिली जावी ही कल्पना प्रथम सुचली ती E.Z. खोब्रागडे यांना। त्यांच्याच प्रयत्नामुळे 2007 ते 2008 पासून राज्याच्या सर्व शाळांमधून हा उपक्रम सुरू झाला। सर्व ठिकाणी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन झाले पाहिजे असा आदेशच महाराष्ट्र शासनाने काढला आहे। मग हा राज्यघटना दिवस भारतीयांनी का म्हणून साजरा करायचा? या दिवसाला राष्ट्रीय महोत्सव का मानायचे? कारण या दिवशी आपण सर्वांनी एका सर्व कल्याणकारी संविधानाचा स्वीकार केला। देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत कायदे, नियम व तरतुदी ज्या पुस्तकात एकत्रित आहेत त्यास संविधान असे म्हणतात। या संविधानास राज्यघटना असेही म्हणतात। संविधानामुळे शासनाचे अधिकार व त्यावरील मर्यादा स्पष्ट होतात। जनतेचे स्वातंत्र्य सुरक्षित राहते। जनतेचा राज्यकारभारातील सहभाग वाढतो। म्हणूनच संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते। डॉक्टर आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत घेऊन संविधानाचा मसुदा तयार केला। या त्यांच्या योगदानामुळे डॉक्टर आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। संविधानाच्या प्रस्तावनेला प्रास्ताविका किंवा उद्देशपत्रिका म्हणतात। संविधानाच्या प्रास्ताविकेतून संविधानाची मूल्य व उद्दिष्टे स्पष्ट होतात। म्हणूनच या संविधानाचा अर्थ समजण्यासाठी काही पाठ्यपुस्तकांच्या सुरुवातीसच संविधानाची प्रास्ताविका आवर्जून दिलेली असते। लोकशाही, बंधुता, समानता, स्वातंत्र्य, न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही संविधानाची उद्दिष्टे आहेत। शिवाय भारतीय संविधानाने आपल्याला काही मूलभूत हक्क दिले आहेत। समानतेचा हक्क, स्वातंत्र्याच्या हक्कामधील भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य ही स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्धचा हक्क उपभोगताना नागरिकांचीही काही कर्तव्य असतातच, ती पार पाडण्यासाठी व नागरिकांना देशाविषयीच्या त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचाही समावेश भारतीय संविधानात करण्यात आलेला आहे। संविधानाचे पालन करणे, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा मान ठेवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, नद्या, सरोवरे, तलाव नीट ठेवणे, हवा, पाणी, जमीन, ध्वनी प्रदूषण टाळणे, देशरक्षण करणे, वृक्षतोड व प्लास्टिक वापर टाळणे अशी कितीतरी आपली कर्तव्ये आहेत। पण आपण हक्क, स्वातंत्र्य उपभोगतो व कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो। हे बरे नाही, कारण संविधानाची प्रास्ताविका ही मानवाधिकारांची तेजस्वी सनद आहे। तिचे पावित्र्य आपण राखलेच पाहिजे। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।